नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 इयत्ता 10वी यामधील आपण आपल्या दुसऱ्या प्रकरणाला या अगोदरच सुरुवात केलेली आहे. दिस पिक्चर ऑन द स्क्रीन यू कॅन सी इट इज अ रोड. इट इज द पाथ हाऊ एलिमेंट्स आर क्लासिफाईड. या अगोदरच आपण डोबेरायनर या शास्त्रज्ञाने 1817मध्ये कशा प्रकारे एलिमेंटचं किंवा मूलद्रव्यांचं क्लासिफिकेशन हे केलेलं आहे याविषयी आपण माहिती घेतली आहे. जस्ट रिकॉल इट. काय होतं बरं ते की दॅट द ॲटॉमिक मास ऑफ अ मिडल एलिमेंट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ द रेस्ट ऑफ द टू एलिमेंट. त्यांनी तीनच्या एलिमेंटचे ग्रुप केले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला होता. सेकंडली वी हॅव स्टडीड द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज. या ठिकाणी न्यूलँड्सने 1866मध्ये त्या काळात जे काही एलिमेंट्स नोन होते त्या एलिमेंट्सला क्लासिफाय करण्याचा किंवा वर्गीकरणाचा प्रयत्न केला. त्यात काय मांडलं होतं, त्यांनी सुद्धा ह्या सर्व एलिमेंट्सला त्यांच्या इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासने त्यांना मांडलं होतं किंवा अरेंज केलं होतं. अणुवस्तुमानांकाच्या त्यांच्या चढत्या क्रमाने त्यांना त्याची मांडणी केली होती आणि त्यांना असं आढळलं होतं की द प्रॉपर्टीज ऑफ द फर्स्ट एलिमेंट दे गेट रिपीट आफ्टर अ सर्टन इंटरवल अँड व्हॉट इज दॅट नंबर हे आफ्टर एव्हरी 8th एलिमेंट. सगळा जो काही पुढचा पहिल्या क्रमांकाचा जो काही 8वा एलिमेंट आहे त्याच्या प्रॉपर्टीज ह्या पहिल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीजसोबत कुठेतरी जुळताना आपल्याला त्या ठिकाणी ते दिसून आल्या होत्या. नाउ टुडे वी आर गोइंग टू प्रोसीड फॉर द मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. इन द इयर 1869 to 72 ह्या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये मेंडेलिव्हने हा त्याचा पिरियॉडिक टेबल या ठिकाणी मांडलेला आपल्याला दिसून येतोय. आणि याच्यानंतर जो आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल दॅट इज इन द इयर ऑफ 1930. म्हणजे ही जी काही संपूर्ण जर्नी आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सची, विद्यार्थी मित्रांनो, ही त्या काळामध्ये जे काही एलिमेंट्स डिस्कवर्ड केले गेले त्या एलिमेंट्सला नंतर हळूहळू प्रत्येक शास्त्रज्ञाने ट्राय केलेला आहे त्यांना क्लासिफाय करण्याचा बाय युजिंग डिफरंट क्रायटेरिया. या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलं होतं की न्यूलँड्स आणि डोबेरायनर यांनी कशा प्रकारे एलिमेंटचं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला होता. नाउ टुडे वी आर गोइंग टू प्रोसीड फॉर द न्यू वे ऑफ क्लासिफिकेशन पुट फॉरवर्ड बाय द मेंडेलिव्हज. It is widely known as a Mendeleev's periodic table. You can see the picture of that gentleman. त्या शास्त्रज्ञांचं थोर शास्त्रज्ञांचं चित्र तुम्ही स्क्रीनवरती या ठिकाणी पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, he is a Russian scientist. The Russian scientist Dmitry Mendeleev developed the periodic table of elements during the period of 1869 to 1872 AD. Mendeleev's periodic table is the most important step in the classification of element. ही एक रिमार्केबल एक माइलस्टोन ठरतो आहे विद्यार्थी मित्रांनो. कशामधला बरं तर क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटचा, मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा जो काही संपूर्ण प्रवास आहे या प्रवासामधला मेंडेलिव्हजने मांडलेला पिरियॉडिक टेबल हा एक महत्त्वाचा मोलाचा दगड किंवा माइलस्टोन आपण या ठिकाणी म्हणू शकतो. काय केलं आहे नेमकं मेंडेलिव्हने बघा. मेंडेलिव्ह कन्सिडर्ड द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट नेमली द ॲटॉमिक मास as standard and arranged 63 elements known at that time in an increasing order of their atomic masses. इथे सुद्धा ज्याप्रमाणे डोबेरायनरने प्रयत्न केला होता, न्यूलँड्सने कन्सिडर केलं होतं की ज्या काही फंडामेंटल प्रॉपर्टीज आहेत ह्या कुठे कशाच्या अकॉर्डिंग बदलतात बरं तर त्या बदलतात ॲटॉमिक मासच्या अकॉर्डिंग. आणि मग इथे सुद्धा मेंडेलिव्हने काय केलेलं आहे, ॲटॉमिक मासलाच फोकस केलेला आहे आणि त्या काळामध्ये असलेले 63 एलिमेंट्स जे काही त्या काळामध्ये माहीत होते किंवा डिस्कवर्ड झालेले होते त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासने अरेंज केलं. देन ही फर्स्ट transferred this into the periodic table of elements in accordance with the physical and chemical properties of this element. त्या सर्व एलिमेंट्सच्या त्यांनी फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज, ज्याला आपण भौतिक आणि रासायनिक गुणधर्म असं संबोधतो, या गुणधर्मांच्या आधारे त्यांनी प्रत्येकाचं विवेचन केलं किंवा क्लासिफिकेशन केलं, इंटरप्रिटेशन केलं आणि मग त्यांनी त्यांचा टेब्युलर फॉर्ममध्ये एका तक्त्याच्या स्वरूपामध्ये त्या संपूर्ण 63 एलिमेंट्सची मांडणी ही त्यांनी केलेली आहे, ज्याला आपण मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल असं या ठिकाणी आपण म्हणत असतो. मग नेमक्या कोणत्या प्रॉपर्टीज त्या ठिकाणी त्यांनी यूज केल्या असतील तर बघा. मेंडेलिव्ह ऑर्गनाइज द पिरियॉडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ द
केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ दॅट एलिमेंट. म्हणजे जे काही 63 एलिमेंट्स त्या काळामध्ये माहिती होते त्या एलिमेंट्सला त्यांनी त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज ह्या त्या ठिकाणी स्टडी केलेल्या आहेत. मग आता नेमक्या कोणत्या केमिकल प्रॉपर्टीज स्टडी केल्यात बरं त्यांनी, तर त्यांनी त्या एलिमेंट्सचे हायड्राइड आणि ऑक्साईड्स यांच्या पर्टिक्युलरली अभ्यास केलेला आहे. मग आता नेमके हायड्राइड्स कोणते आणि ऑक्साईड्स कोणते होते, तर बघा R2O, RO, R2O3. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी R दॅट रिप्रेझेंट द एलिमेंट एक सिम्बॉलिक फॉर्म त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे. या ठिकाणी R असं त्यांनी रिप्रेझेंट केलं होतं. आणि O स्टँड्स फॉर द ऑक्साईड कंपाऊंड अँड H स्टँड्स फॉर द हायड्राइड कंपाऊंड. मग R2O, RO किंवा R2O3 अशा प्रकारे वेगवेगळ्या एलिमेंट्सचे त्यांनी ऑक्साईड्स पहिल्यांदा शोधले किंवा त्यांची केमिकल रिॲक्शन त्यांनी स्टडी केली. त्याचप्रमाणे RH4, RH3, RH2 ह्या देखील हायड्राइडची या एलिमेंटच्या हायड्राइडची स्टडी देखील त्यांनी केला. आणि मग त्यांना असं आढळून आलं की विशिष्ट प्रकारचे एलिमेंट्स हे त्यांचे ऑक्साईड्स हे सारखेच असतात. ज्याप्रमाणे समजा उदाहरणार्थ आपण या ठिकाणी तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की R2 तो 2 लिहिताना कुठे लिहिला आहे बरं, इट इज ॲट इन अप्पर केस, वरच्या बाजूला तो त्या ठिकाणी मांडलेला आहे. जनरली आज आपण जे काही मांडतो ते कसं मांडतो, H2O जेव्हा आपण लिहितो कॅपिटल H घेतो, 2 खालच्या बाजूला मांडतो आणि O लिहित असतो. गेटिंग दिस. मग परंतु त्या काळामध्ये जेव्हा मेंडेलिव्हने हे पूर्ण त्याची सारणी मांडली होती किंवा पिरियडिक टेबल डिराईव्ह केला होता, पुट फॉरवर्ड केला होता, त्यावेळेस त्याने मात्र त्याची मांडणी ही अशा प्रकारे जी स्क्रीनवर तुम्हाला दिसते आहे तो 2 कुठे लिहिलेला आहे, वरच्या बाजूला डोक्यावरती त्यांनी तो मांडलेला आपल्याला दिसून येतोय. मग ह्या झालं केमिकल प्रॉपर्टीजचा, म्हणजे त्यांनी एलिमेंट्सच्या हायड्राइड्स आणि ऑक्साईड्स यांचा पर्टिक्युलरली त्या ठिकाणी अभ्यास केला किंवा त्यांना फोकस केलं. सेकंड, फिजिकल प्रॉपर्टीज कोणत्या घेतल्या, तर मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी ह्या फिजिकल पॅरामीटरचा त्यांनी ते स्टडी केलेलं आहे. आता फिजिकल पॅरामीटर म्हणजे कोणत्या की जे आपल्याला दिसून येत पडतात त्या ठिकाणी किंवा ज्यांचं आपण मेझरमेंट करू शकतो, ह्या प्रॉपर्टीज म्हणजे कोणत्या तर फिजिकल प्रॉपर्टीज, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आणि डेन्सिटी. मग ह्या प्रॉपर्टीजचा यूज करूनच त्यांना काय दिसलं त्या ठिकाणी की दिस प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजेच मेंडेलिव्हला सुद्धा ह्या ज्या काही केमिकल किंवा फिजिकल प्रॉपर्टीज आहेत ह्या प्रॉपर्टीज कोणावरती डिपेंड आहेत असं समजून आलं, तर ॲटॉमिक मासवरती डिपेंड आहेत. म्हणूनच ॲटॉमिक मासेसच्या अकॉर्डिंग ज्यावेळेस त्यांनी त्या एलिमेंट्सला अरेंज केलं इन्क्रीजिंग ऑर्डरने, दॅट टाईम ही ऑब्झर्व दॅट त्यांनी जी काही अरेंजमेंट केली होती ती अरेंजमेंट अशी केली होती की त्यांनी एका गटामध्ये, ज्याला पुढे त्यांनी मांडलेलं आहे नाव दिलं त्यांनी पिरियड्स आणि ग्रुप असं त्यांनी नाव दिलेलं आहे, त्यामध्ये त्यांना अरेंज केलं. ज्यांचे सारखे ऑक्साईड्स असतील त्यांना एकाखाली एक मांडलं, ज्यांचे सारखे हायड्रेट्स असतील त्यांना एकाखाली 1 बिलो अदर त्यांनी त्या ठिकाणी अरेंज केल्याचं आपल्याला दिसून येतं. मग नेमकी ती सारणी कशा प्रकारची होती तुम्ही त्या या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता. द व्हर्टिकल कॉलम्स इन द मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल आर ग्रुप्स व्हाईल द हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड ॲज अ पिरियड. म्हणजे त्या ठिकाणी मेंडेलिव्हने जी काही सारणी तयार केली होती, जो काही टेबल तयार केला होता, त्या टेबलमध्ये त्या ठिकाणी जे व्हर्टिकल कॉलम आहेत, उभ्या ज्या काही ओळी आहेत, त्या उभ्या ओळी काय दर्शवतात बरं, दे आर कॉल्ड द ग्रुप्स, whereas the horizontal lines they are called as a period. मग या ठिकाणी किती ग्रुप्स आहेत आणि किती पिरियड आहेत तुम्ही या सारणीमध्ये बघू शकता. ग्रुप 1 पासून स्टार्ट होते तर ग्रुप 7 पर्यंत, ग्रुप 8 पर्यंत, मीन्स 1 2 3 4 5 6 7 and 8 मीन्स इन मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल देअर आर 8 ग्रुप्स. Okay, and how many horizontal rows are there? There are total 12 horizontal rows. म्हणजे त्या ठिकाणी 12 काय होते, पिरियड्स त्या ठिकाणी मांडले होते. मग व्हॉट आर द स्पेशल थिंग्स फॉर दिस मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. जसं आधी या ठिकाणी आपण पाहिलं होतं की त्यांनी जे काही केमिकल प्रॉपर्टीज स्टडी केल्या, तुम्ही आवर्त सारणीच्या किंवा पिरियडिक टेबलच्या वरच्या बाजूला पाहू शकता. R2O म्हणजे जे एलिमेंट R2O ह्या स्वरूपामध्ये ऑक्साईड्स तयार करतात त्यांनी एका ग्रुपमध्ये घेतलेलं आहे. H, Li, Na, K हे सर्व R2O अशा प्रकारचं ऑक्साईड ह्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचा ऑक्साईड त्या ठिकाणी तयार करतात. दुसरं जर घेतलं तर सपोज MgO ज्याला आपण म्हणतो, RO जो सेकंड ग्रुप या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे,
ॲटॉमिक मास नंबर आहे 24. येस, वन इम्पॉर्टंट थिंग इज, या ठिकाणी तुम्ही सगळ्यांचं काळजीपूर्वक जर पाहिलं तर ही संपूर्ण अरेंजमेंट जी काही दिसते ही कशी आहे बरं, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. म्हणजे ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमाने इन्क्रीजिंग ऑर्डरने या ठिकाणी सर्व हे एलिमेंट्स या ठिकाणी त्यांनी क्लासिफाय केलेले आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, सायन्स इज प्रोग्रेसिव्ह. देर इज अ फ्रीडम इन सायन्स टू रिव्हाइज द ओल्ड इन्फरन्स by using more advanced means and methods of doing experiment. These characteristics of science are clearly seen in the Mendeleev's periodic table. म्हणजेच काय की विज्ञान हे सतत बदलत असते आणि हे बदलतं केव्हा असतं बरं, याची प्रगती केव्हा होत असते, जेव्हा आधीचं जे काही रिसर्च केलेलं आहे, आधीचं जे काही संशोधन केलेलं आहे त्याची पुनर्तपासणी होते. कशाच्या आधारे बरं, बाय मीन्स ऑफ सम न्यू टेक्निक. आणि मग त्यातून जे काही परिणाम मिळतात किंवा निष्कर्ष मिळतात त्याच्या आधारे पुन्हा मागचे जे काही निष्कर्ष आहेत ते बदलतात. आणि अशा पद्धतीने सायन्स हे नेहमी कसं असतं बरं, प्रोग्रेसिव्ह असतं. अँड ऑल दीज प्रॉपर्टीज आर क्लिअरली सीन इन द पिरियडिक टेबल पुट फॉरवर्ड बाय दिस मेंडेलिव्स. आणि मग कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत बरं किंवा कोणत्या कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तर बघूया. फर्स्ट इज ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेअर रिवाइज so as to give them proper place in the periodic table in accordance with their properties. विद्यार्थी मित्रांनो, जे आपण परीक्षेमध्ये साधारणतः आपल्याला जे प्रामुख्याने प्रश्न विचारले जातात ते असतात, व्हॉट आर द मेरिट्स ऑफ मेंडेलिव्स पिरियडिक टेबल, व्हॉट आर द डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्स पिरियडिक टेबल. मग या ठिकाणी मेरिट्सचा जेव्हा आपण या ठिकाणी विचार करतो तर पहिला मेरिट आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की मेंडेलिव्ह corrected some of the atomic mass number of some elements. म्हणजे काही एलिमेंट्सचे जे काही ॲटॉमिक मासेस होते हे ॲटॉमिक मासेस मेंडेलिव्हने काय केले, त्यांची दुरुस्ती केली, त्यांना रिव्हाइज केलेलं आहे. उदाहरण कोणतं बरं, द प्रिव्हियसली डिटरमाइन ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम इट वॉज 14.09. बेरिलियम जो तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे सेकंड ग्रुपमध्ये आणि सेकंड पिरियडमध्ये BE 9.4 जो दिसतो आहे या ठिकाणी, अर्लियर त्याचं ॲटॉमिक मास जे काही होतं ते किती होतं, 14.09 होतं. पण आता मात्र ते बदलून काय झालेलं आपल्याला दिसतं आहे 9.4. आणि म्हणूनच त्याला आता बोरॉनच्या B11च्या आधीच्या ठिकाणी जागा मिळालेली आपल्याला दिसून येते आहे. सेकंड जे काही मेरिट आहे मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचं ते आहे, मेंडेलिव्ह केप्ट व्हॅकंट प्लेसेस इन द पिरियडिक टेबल फॉर एलिमेंट्स नॉट डिस्कवर्ड टिल देन. म्हणजेच मेंडेलिव्हने हा संपूर्ण जो काही पिरियडिक टेबल तयार केला होता, या पिरियडिक टेबलमध्ये त्या काळात ज्या एलिमेंटची डिस्कवरी झालेली नव्हती त्यांची देखील यांनी व्हॅकंट प्लेस किंवा रिकामी जागा यांनी सोडल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. कुठे आहेत बरं या ठिकाणी जागा त्या, यू कॅन सी 44, 68, 72 दिसतात प्रत्येकाला. सो दीज व्हॅकंट प्लेसेस ज्या ठिकाणी डॅश केलेलं आहे आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, दीज आर द व्हॅकंट प्लेसेस लेफ्ट बाय दॅट मेंडेलिव्ह. आणि काय सांगितलं त्यांनी फक्त प्लेसेसच त्यांच्याकरता रिकाम्या सोडल्या नाही, तर ही प्रेडिक्टेड द प्रॉपर्टीज ऑफ दीज अनडिस्कवर्ड एलिमेंट. त्यांनी जे काही एलिमेंट अनडिस्कवर्ड होते, ज्यांचं संशोधन झालेलं नव्हतं, अशा एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीजच्या बाबतीमध्ये मात्र त्यांनी प्रेडिक्शन किंवा भाकीत हे केल्याचं आपल्याला दिसून येत आहे. काय होते बरं बघा, 3 ऑफ दीज अननोन एलिमेंट्स वेअर गिवन द नेम्स, त्यांनी नावं दिले होते ॲज इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम अँड इका सिलिकॉन. लक्षात ठेवायचे नावं कोणते आहेत बरं, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम अँड इका सिलिकॉन. From the known neighbors and their atomic masses were indicated as 44, 68 and 72 respectively. You can see on the screen as well. 44 त्याला सिम्बॉल दिलेला नाही आहे. Why? Because it was still अनडिस्कवर्ड. त्या ठिकाणी तो संशोधन झालेला नव्हता. कोणता, 44 ॲटॉमिक मास नंबर, 68 ॲटॉमिक मास नंबर आणि 72 ॲटॉमिक मास नंबर. सो यांना नावं त्यांनी मेंडेलिव्हने कोणती दिली होती बरं, त्याला नावं दिली होती त्यांनी इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. लॅटर ज्यावेळेस यांची नंतर डिस्कवरी झालेली आहे, नॉट ओनली दिस बट देअर प्रॉपर्टीज वेर ऑल्सो प्रेडिक्टेड.
त्याच्या त्यांनी प्रॉपर्टीजसुद्धा त्यांनी भाकीत करून ठेवलं होतं की हे नेमके कोणते असतील आणि हे कसे, यांच्या प्रॉपर्टीज काय असतील, यांचे गुणधर्म कोणते असतील. मग जेव्हा लॅटर ऑन दीज एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड, आणि जेव्हा हे एलिमेंट डिस्कवर्ड झाले आणि त्यांची नावं काय देण्यात आली, जो पहिला इकॉ बोरॉन होता दॅट इज नोन ॲज अ स्कॅन्डियम, तो आज काय दिसतो आहे स्कॅन्डियम. जो इका ॲल्युमिनियम होता दॅट इज टुडे गॅलियम Ga. अँड द लास्ट जो होता त्या ठिकाणचा इका सिलिकॉन जो होता दॅट इज नथिंग बट टुडे द जर्मॅनियम. म्हणजेच स्कॅन्डियम, गॅलियम आणि जर्मेनियम अशी 3 एलिमेंट त्या ठिकाणी लॅटर ऑन जेव्हा डिस्कवरी त्यांची झाली ती त्या ठिकाणी फिट बसले. नॉट ओन्ली दिस, द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट मॅच वेल विथ दोज प्रेडिक्टेड बाय द मेंडेलिव्ज. म्हणजे मेंडेलिव्जने ह्यांच्या जे काही पिरियडिक टेबलमध्ये जेव्हा स्थान दिलं होतं, रिकाम्या व्हॅकंट प्लेसेस ठेवल्या होत्या, त्याच्या प्रॉपर्टीज त्याने प्रेडिक्ट केल्या होत्या आणि त्या प्रॉपर्टीज आणि लॅटर ऑन जेव्हा डिस्कवरी झाली तेव्हाच्या प्रॉपर्टीज ह्या कशा झाल्या बरं, दे आर मॅच वेल. त्या ठिकाणी त्या खूप मिळत्या जुळत्या झाल्याचं आपल्याला दिसून येते. उदाहरण जर घ्यायचं झालं या ठिकाणी तर इका ॲल्युमिनियम जो काही पहिला ॲटॉमिक प्लेस, सेकंड नंबरचा जो त्याने एलिमेंट बघू आपण 68, ज्याचं ॲटॉमिक मास त्यांनी डिस्कवर्ड केलं होतं, एस्टिमेट केलं होतं, प्रेडिक्ट केलं होतं 68 इका ॲल्युमिनियमचं. ज्यावेळेस जो गॅलियम आहे त्याचं 69.7 असं त्या ठिकाणी ॲक्च्युअल ॲटॉमिक मास पाहायला मिळालं. इट मीन्स 68 अँड 69.7 हे कुठेतरी मॅचिंग होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. म्हणजेच व्हॉट एव्हर द प्रेडिक्शन डन बाय दॅट मेंडेलिव्ह, लॅटर ऑन जेव्हा डिस्कवरी झाली ते कुठेतरी सारखेच मिळते जुळते असल्याचं आपल्याला दिसून येते या ठिकाणी. अगेन वन ऑफ द रिमार्केबल मेरिट ऑफ दिस मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल इज दॅट जो महत्त्वाचा असा गुणधर्म आपण या ठिकाणी म्हणूया, नॉट दोष, मेरिट्स ज्याला आपण म्हणतो, की जरी देअर वॉज नो प्लेस रिझर्व्ड फॉर नोबल गॅसेस इन मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, however, when these noble gases such as helium, neon, argon were discovered towards the end of 19th century, Mendeleev created a zero group without disturbing the original periodic table in which noble gases were fitted very well. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो 8वा ग्रुप आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे टुवर्ड्स द राईट साईड ऑफ द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, तो शेवटचा ग्रुप त्याचा तो आहे. मग ज्यावेळेस फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा मेंडेलिव्हने ही संपूर्ण पिरियडिक टेबल हा जो पुट फॉरवर्ड केला, मांडला, दॅट टाईम नोबल गॅसेसची जी काही इन्फॉर्मेशन होती त्यांचं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं संशोधन झालं नव्हतं किंवा त्याची माहिती नव्हती. बट लॅटर ऑन ज्यावेळेस नोबल गॅसेस, फॉर एक्झाम्पल हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, रेडॉन हे जे काही नोबल गॅसेस आहेत, इनर्ट गॅसेस ज्याला आपण म्हणतो, जेव्हा यांची डिस्कवरी झाली त्यावेळेस मेंडेलिव्हच्या ह्याच पिरियडिक टेबलमध्ये राईट साईडला आणखी एक ग्रुप जॉईन झाला, ज्यालाच आपण म्हणतो झिरो ग्रुप. व्हॉट वी कॉल्ड इट झिरो ग्रुप. आणि हा ग्रुप बरोबर फिट झाला विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. म्हणजे मेंडेलिव्हचा जो काही मूळ पिरियडिक टेबल होता त्याच्या राईट साईडला या ठिकाणी हा झिरो ग्रुप एलिमेंट आपल्याला त्या ठिकाणी फिट झाल्याचं, मॅच झाल्याचं दिसतंय. मीन्स दीज आर द मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. अँड फ्रेंड्स, वी नो दॅट एव्हरी कॉइन हॅज 2 फेसेस. प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. म्हणजेच कुठेतरी चांगले गुणधर्म असतात तर कुठे काहीतरी दोष असतात. एक्झॅक्टली इन द सेम वे देअर आर सम डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल टू. मेंडेलिव्हच्या ह्या पिरियडिक टेबलला सुद्धा काही दोष या ठिकाणी आपण म्हणू शकतो किंवा काही चुका त्या ठिकाणी राहून गेल्यात. कोणत्या बरं? द होल नंबर atomic mass of the elements like cobalt, nickel is the same. Therefore, there was an ambiguity regarding their sequence in the Mendeleev periodic table. You can see the cobalt and nickel in the periodic table. कुठे आहेत बरं त्या ठिकाणी cobalt आणि nickel? You can see on the screen as well. Cobalt in the last group he has arranged cobalt having the 59 and that of nickel it is also having the 59. म्हणजे ज्यावेळेस आपण राऊंड अप करतो त्यावेळेस दोघांचे ॲटॉमिक मास हे काय झालेलं आहे 59 आलं आहे. अँड दॅट इज वाय अकॉर्डिंग टू देअर केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज मेंडेलिव्ह हॅज अरेंज क्लासिफाय दिस 2 एलिमेंट इन द सेम प्लेस दॅट इज इन द ग्रुप 8. दोघांनाही त्यांनी एकाच ठिकाणी त्या ठिकाणी जागा दिली. ॲक्च्युली वास्तविक पाहता त्यांचे ॲटॉमिक मासेस हे कसे आहेत, डिफरंट आहेत, जर का आपण त्यांचे पॉईंटमध्ये त्या ठिकाणी तर नोट डाऊन केले तर.
That is one of the demerit of the Mendeleev periodic table. Second is isotopes were discovered long time after Mendeleev put forward this table. As for what is isotopes? Isotopes have the same chemical properties but different atomic masses. And then म्हणजेच काय की यांचं या ठिकाणी ॲटॉमिक मासेस डिफरंट आहे पण केमिकल प्रॉपर्टीज कशा आहेत बरं, सारख्या असतात. आयसोटोप्सच्या केमिकल प्रॉपर्टीज सारख्या असतात पण ॲटॉमिक मास मात्र डिफरंट असते. आणि मग जर का ॲटॉमिक मास डिफरंट आहे मग मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये ॲटॉमिक मास इन्क्रीजिंग ऑर्डरने अरेंज करतोय आपण. मग दोन क्रायटेरिया या ठिकाणी लागते, एकतर तुम्ही त्याला ॲटॉमिक मासच्या अकॉर्डिंग अरेंज करा किंवा केमिकल प्रॉपर्टीजच्या. कारण काय या ठिकाणी वी कॅन सी दॅट इन दिस टेबल द एलिमेंट्स दे आर अरेंज अकॉर्डिंग टू देअर केमिकल प्रॉपर्टीज अँड ऑल्सो अरेंज अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. मग ज्या वेळेस आयसोटोपची डिस्कवरी झाली तर आयसोटोपला जेव्हा विचारात घेण्यात आलं तेव्हा मात्र या ठिकाणी मेंडेलिव्हचा हा पिरियोडिक टेबल कुठेतरी त्याला प्रॉपरली क्लासिफाय करता आलेलं दिसत नाही आहे. थर्ड डिमेरिट जे आपण या ठिकाणी म्हणू शकतो, वेन एलिमेंट्स आर अरेंज इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस द राईज इन ॲटॉमिक मास डज नॉट appear टू बी युनिफॉर्म. It was not possible therefore to predict how many elements could be discovered between two heavy elements. Yes. म्हणजेच ॲटॉमिक मासचा जो काही ट्रेंड आहे किंवा जो काही क्रम आहे तो असा विशिष्ट या ठिकाणी दिसत नाही आहे. 7 त्यानंतर 9.4 सो द गॅप इज ऑफ 2.4. पण ज्यावेळेस 11 आपण या ठिकाणी बघतोय त्यामधला गॅप थोडासा कमी झाला आहे. 11च्या नंतर 12 आहे, 12 नंतर डायरेक्ट 14, 16, 19. सो द difference in the atomic mass is not in a proper way or is not in a proper trend. एका विशिष्ट सिक्वेन्समध्ये ॲटॉमिक मास हा इन्क्रीज झाल्याचा आपल्याला दिसत नाही आहे. आणि याचा परिणाम असा की वी कॅनॉट जज हाऊ मेनी एलिमेंट वेअर डिस्कवर्ड बिटवीन टू हेवी एलिमेंट्स. दोन वेगवेगळ्या एलिमेंटच्या मध्ये आणखी किती एलिमेंट्स असू शकतील. से फॉर एक्झाम्पल 78 अँड 80 या दोघांच्या दरम्यान 79 or 79.5 or 79.9 वॉट एव्हर इट, म्हणजे काय नेमकं त्या ठिकाणी असणार आहे हे देखील त्या ठिकाणी आपल्याला मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये कळू शकत नाही आहे. द व्हेरी इम्पॉर्टंट डिमेरिट ऑफ द मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल इज अबाउट द पोझिशन ऑफ हायड्रोजन. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हायड्रोजन जो काही प्लेस केलेला आपल्याला दिसतो आहे हा कुठे आहे बरं, इन द फर्स्ट ग्रुप. Hydrogen is placed in the first group. Now we know that hydrogen shows similar properties with that of the halogens. कोणत्या आहेत बरं, हॅलोजन आहे 7th ग्रुपमध्ये. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, these are the halides. Now hydrogen it also resembles in some of the properties with halogen as well and in some properties with the फर्स्ट ग्रुप एलिमेंट. म्हणजे हायड्रोजनच्या काही प्रॉपर्टीज ह्या फर्स्ट ग्रुपसोबत मॅच होतात तर काही प्रॉपर्टीज ह्या 7th ग्रुपसोबत देखील मॅच होतात. आता कशा बरं, से फॉर एक्झाम्पल कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन विथ लाईक द HCl, H2O, H2S यांचा जर का आपण या ठिकाणी विचार केला तर क्लोरीन सोबत तो अरेंज होतो ज्यावेळेस त्याचं HCl सिंगल कंपाऊंड तयार होतो. H2 दोन हायड्रोजन त्या ठिकाणी युटिलाइज होतात. H2S मध्ये अगेन 2 हायड्रोजन युटिलाइज होतात. व्हेअरएज HCl आणि NaCl मीन्स हायड्रोजन इट इज कंबायनिंग विथ द हॅलोजन ॲज वेल अँड सोडियम इट इज ऑल्सो कंबायनिंग विथ द हॅलोजन ॲज वेल. म्हणजे तो HCl सोबत HCl आणि NaCl सारखे कंपाऊंड तयार करतोय. पण जर का आपण ऑक्सिजनचा यूज केला त्या ठिकाणी तर इट ऑल्सो शोज H2O N2O म्हणजे त्याला पहिल्या ग्रुपमध्ये आपण ठेवू शकतो. पण जर का इफ वी गो फॉर इट्स हायड्राइड्स तो क्लोरीन Cl2, H2, हायड्रोजन H2 म्हणजे तो बाय ॲटॉमिक मॉलिक्यूल देखील त्या ठिकाणी तयार करतो. इट मीन्स त्याचे हायड्राइड जर का आपण विचार केले तर सोडियम हायड्राइड, सोडियम क्लोराईड. आणि जर का या ठिकाणी कार्बन ज्याला आपण मिथेन म्हणतो CH4, CCl4 कार्बन टेट्राक्लोराईड. नाऊ दीज सिमिलॅरिटीज म्हणजेच जर का
त्याला फर्स्ट ग्रुपमध्ये मॅच केलं तर त्याच्या काही प्रॉपर्टीज किंवा काही केमिकल प्रॉपर्टीज ह्या लिथियम, सोडियम, पोटॅशियम यांच्यासोबत मॅच होतात. तर आणि किंवा काही प्रॉपर्टीज त्याच्या फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीनसोबत देखील मॅच होतात. इट मीन्स there is no fixed position given by the Mendeleev for the hydrogen. It means hydrogen shows similar properties with that of the group 7 element as well, and some of the properties with group 1. There is similarity in the molecular formula of compounds like hydrogen alkali metals form with the chlorine and oxygen. On considering these properties, it cannot decide whether correct position of the hydrogen is in the group of alkali metal that is in group 1 or in the group of halogen that is in group 7. म्हणजेच हायड्रोजनची जी काही पोझिशन आहे ही ग्रुप 1 मध्ये ठेवायला पाहिजे की ग्रुप 7 मध्ये ठेवायला पाहिजे ही या ठिकाणी त्या ठिकाणी स्पष्ट आपल्याला दिसून येत नाहीये. फ्रेंड्स, दिस इज ऑल अबाउट द मेंडेलिव्स पिरियडिक टेबल. मेरिट्स and demerits. What is the basic principle of the Mendeleev periodic table? He periodic properties or the chemical and physical properties are the or we can say that properties of elements are periodic function of their atomic masses. म्हणजेच एलिमेंट्सच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत ह्या प्रॉपर्टीज कोणावर डिपेंड असतात? दे आर डिपेंड ऑन द ॲटॉमिक मास. पिरियॉडिक प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर periodic function of their atomic masses. Then merits of Mendeleev periodic table and the demerits of Mendeleev periodic table. Rest of the things we will see in our next video. Till then, goodbye. Stay at home, safe at home.